आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सध्या दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. तर एशियामध्ये परमेश्वर शेवटला सांगतो की सूड घेईल. नवीन वर्ष आपल्या प्रत्येकाला एक अनुभवी घेणारा आहे. आणि एशियाच्या 63 अध्यायामध्ये वचन जे आहे ते 4 घेऊया आपण वचन जरा. यशाया 63 वचन 4. कारण सूड घेण्याचा दिवस मी आपल्या मनात योजलेला होता. माझ्या उद्धारकर्त्याचे वर्ष आले. हालेलुया. त्यांनी सांगितलं की मी सूड घेणार होतो, परंतु उद्धार करण्यासाठी, हालेलुया, हालेलुया, उद्धार करण्यासाठी मी आलोय. हालेलुया. आता प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला नवीन जीवन देण्यासाठी तो आले. हालेलुया. आता का आलेला होता या गोष्टी तुम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभव घ्यायचा आहे. तर एशियामध्ये 7 अध्याय वचन 14. एशिया 7 अध्याय वचन 14. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, तुम्हारी गर्भवती होईल, तिला पुत्र प्रसवेल, त्याचे नाव इमानुएल, आमच्या सानिध्यात देऊ असं ठेवेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आज आपण फर्स्ट काय बोलतात जानेवारी ना, हॅपी माणसं हॅपी नाही. हॅपी कशात? खाण्यापिण्यामध्ये. हालेलुया. प्रभू मध्ये हॅपी पाहिजे. जो मनुष्य प्रभू मध्ये हॅपी होतो त्याला बोलतात हॅपी. हालेलुया. या मोज मजा पापात आणि नाशात याला हॅपी बोलत नाही. हालेलुया. त्याला मानसिक तणाव बोलतात. पापामध्ये भविष्य आपलं घालवलं जातात. हालेलुया. पापातून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आला. हालेलुया. मत्तेमध्ये 1:23 वचन घेऊया आपण. नव्या करारामध्ये एशियाचं भविष्यवाणी होतं, परंतु हालेलुया आपल्या सानिध्यात देव कसा आहे. कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होणार आहे, त्याला इमानुएल हे त्याला नाव दिलं जाईल. या नावाचा अर्थ आहे आमच्या बरोबर देव. हालेलुया. आता देव आपल्या बरोबर कसा आहे? जेव्हा मी त्याच्या आज्ञा नियम विधी पाळतो तेव्हा देव आपल्या बरोबर आहे. हालेलुया. आपण ख्रिसमस बघितला म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म बघितला, पण येशूच्या पाठीमागे दुःख होते ते नाही. हालेलुया. कारण त्याला 8 दिवस दुसऱ्या एरियामध्ये राहावं लागलं, दुसऱ्या देशामध्ये राहावं लागलं. हालेलुया. आणि 8व्या दिवसामध्ये तो परत तिकडून हेरोद मेल्यावर रिटर्न आला. म्हणजे ते दुसरा अध्यायचा तुम्ही अनुभव घेतला. तर लूक मध्ये 2 अध्याय वचन 21. जेव्हा आजचा दिवस त्याला मंदिरात समर्पण केलं म्हणजे देवाच्या सेवेसाठी त्याला पूर्ण अर्पण केलं. आपल्या मुलं देतात सगळे देवाच्या सेवेसाठी, पण अर्ध्या रस्त्यातून पळून घेतात. हालेलुया. लहानपणा असताना आपण अर्पण करतो, परंतु ती अर्पण होत नाही. हालेलुया. देवाला आपण काही न सारखं देऊ का नको देऊ, देऊ का नको देऊ असं आहे. हालेलुया. तर या जुन्या करारात बरेचशा अशी वचनं आलेली आहेत. हालेलुया. ही अशी आहेत की उत्पन्नाचं प्रथम फळ परमेश्वराचं. हालेलुया. आणि ही फळं म्हणजे पहिलं जे काही असू दे ते पहिलं देवाला द्यायचं असतं, पण आपण सगळं काय ते आपलंच ठेवतात, देवाला देत नाही. काही ना सारखं आहे. हालेलुया. तर काही शिक्षण आहे, काही उद्देश आहेत ते आपल्या सगळ्यांना शिक्षणाच्या द्वारे बनवायचे. हालेलुया. तर आता लूक मध्ये 2 अध्याय वचन 21. 8वा दिवस म्हणजे सुंदेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले.
देवदूताने ठेवले होते. हालेलुया. म्हणजे प्रभू येशूचं नाव कधी ठेवलेलं होतं? जन्म येण्याच्या अगोदर. हालेलुया. ज्या वेळेला लूक मध्ये पहिला अध्याय 26 पासून जर पुढे वाचलं, त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या बाबतीत मरियाला म्हटलेलं, म्हणजे मरिया माता झाली. पहिली मरिया होती, ती कुवारी होती. परमेश्वराच्या आत्म्याने तिला एक प्रभू येशू निर्माण झालेला आहे. हालेलुया. जेव्हा आपल्यामध्ये देवाचा आत्म्याने, जेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे स्पर्श निर्माण होतो, तेव्हा ते पवित्र बनवले जात असतात. हालेलुया. एक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं, आता प्रभू येशू ख्रिस्त आपला उद्धार करता कसा आहे? हालेलुया. मत्ती 28 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये त्याने दिलेलं आहे, जेव्हा आम्ही आमची पाप पदरी घेतो, म्हणजे पाप कबूल करतो, सोडतो, तेव्हा आमचं तारण होते. हालेलुया. 4:12 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, असं पौल आपल्याला सांगतो. प्रेषितांचे कृत्य 4:12 आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपलं तारण व्हावे असे दुसरे कोणतंही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलं नाही. आता इसवी 2025 मध्ये आपण आलेले आहोत, बरोबर? किती? आता कोणाचं नाव आलं नव्हतं की त्याच्याद्वारे कॅलेंडर तयार झाले नाही. हालेलुया. इसवी सुरू झाले तर कोणाच्या द्वारे झाले? प्रभू येशू ख्रिस्तापासून. हालेलुया. म्हणजे परमेश्वर पित्यापासून. आता प्रभू येशू देव होता, पण रूप घेतलं मानवाचं, कारण पहिल्यांदा रूप दिलेलं होतं आदामाला देवाचं रूप, कारण त्याने देवासारखं वागून पृथ्वीमध्ये चालावं. योहान 15:12 मध्ये येशू ख्रिस्त हे सांगतो, जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आणि जुना आदाम बाजूला गेला, नवा आदाम येशू ख्रिस्त आला, आणि तो आपल्याला देवाचं प्रतिरूपाद्वारे देवाचं राज्य दाखवलं. हालेलुया. त्या शास्त्रात स्पष्ट दिले, योहान 15:4-7 मध्ये त्याने सांगितलेलं आहे, माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणजे परमेश्वरापासून वेगळं असलं तर आपण काहीच करू शकत नाही. आता तुम्ही 31ला बघितलं असेल, 1 तारखेला. हालेलुया. काय केलं असेल तुम्ही मला सांगा? म्हातारा जाळा की नाही? तो हेरोद मेला. कोण मेला? हेरोद मेल्यानंतर तुम्ही विचार करा, हेरोद मेल्यानंतर येशू ख्रिस्त परत नाझरेत गावी आला. हालेलुया. का? हालेलुया. कशाला आला तुम्हाला सांगा? हालेलुया. कारण तो उद्धार करता होता, आपला तारण करता होता, आणि त्याच्याद्वारेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तारण होते. कोणताही मनुष्य, कोणता मास्टर असू दे, ब्रदर असू दे, कोणता नावाने त्याला कुठल्या पोस्ट मिळू दे वरची, काय मानणार नाही, पण त्याला फक्त येशू ख्रिस्ताचंच नाव घ्यावं लागते, कारण तोच आपला उद्धार करता. आपल्या जीवनाचा तारण करता जो आहे तो परमेश्वर आहे. हालेलुया. बाकी कोण नाही. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, आपला उद्धार करता कोण आहे? परमेश्वर. हालेलुया. आम्ही नाही, आम्ही फक्त माध्यम आहे, मार्ग दाखवणारे आहेत. आणि मार्ग येशूने दिले योहान 14:6 मध्ये, मार्ग, सत्य व जीवन येशू प्रभू आहे. मग आम्ही तुम्हाला या पवित्र शास्त्राच्या शिक्षणाप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करतात. हालेलुया. आणि तुम्हाला याच पवित्र शास्त्राप्रमाणे चालायचं, आमच्याप्रमाणे नाही चालायचं. हालेलुया. आम्हाला त्यांनी शिकवले ते शिक्षण मी तुम्हाला शिकवतो. हालेलुया. आणि त्या शिक्षणाद्वारे आपल्या प्रत्येकाला एक पवित्र आत्मा मिळतो. आता पौलाने काय सांगितलं होतं माहितीये तुम्हाला? कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 3:16-17 वचन, तुम्ही देवाचे मंदिर आहे. काय सांगितलं? तुम्ही देवाचे मंदिर आहे, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करते. बरोबर? हे तुम्हाला ठाऊक नाही का? आता बघा, तुम्ही जेव्हा चालताना एकमेकाच्या अंगाला पाय लागते, तेव्हा तुम्ही त्याला काय करता? काय चॉकलेट खातात? काय करतील? पाया पडतील किंवा सॉरी म्हणतील. हालेलुया. कारण त्याच्यात देव आहे. मनात देव होता. देव कोणाचा होता? माणसात. हालेलुया. कारण देवाचं रूप. पण माणूस देवासारखा वागतो का? कारण आदामाला आणि एवेला
बघा, तो माणूस देवासारखा बनू नये म्हणून त्यांना खाण्यापिण्यामध्ये भुरळ घातली. आता काही लोक काय सांगतात, खाण्यात करणी केलेली आहे, बोलतात की नाही? एकदा एक मनुष्य, मी एका प्रार्थना ग्रुपमध्ये प्रार्थनेला जात होतो, तेव्हा त्या ग्रुपमध्ये ना तो तिकडे प्रार्थनेला होता. तर एक दिवस मला फोन केला की माझा नवरा काय खात पित, तर तुम्ही आणि प्रार्थना करा. मी विचार केलं, एका प्रार्थनामध्ये तुम्ही आहेत आणि मी येऊन प्रार्थना करायचं कसं होणार? म्हणून सुवार्तेकडे मला वळायचं नाही. पण मला जी गिफ्ट होतं तेव्हा त्या पास्टरला गिफ्ट नव्हतं, त्याला फक्त प्रवचनाचं दान होतं. कदाचित देवाची योजना आपण नाही समजू शकत, पण जीव आत्मा वाचवणं हे आपल्याला गरजेचं. तर मी त्या प्रार्थनेत सहभाग घेतलं. दुपारच्या टायमाला जेवले आणि जेवढी मुलं ती वरती बस, म्हणजे त्यांचा रूम आहे तिकडे, तर मी सांगितलं चला आपण तिकडे. तर तिकडे एक फोटो होता, येशूनी भाकर वाटताना, मानवाचा बनवलेला फोटो, तो येशूचा फोटो नाही. परंतु तुम्हाला एक सांगतो, त्या टायमाला आपली समज त्यामध्ये तशी होती. तर मी त्याला सांगितलं, येशूनी भाकर दिली आपल्या पापासाठी, बरोबर? काय पाप आपली सुटावी म्हणून, म्हणजे आपण पाप करतात ना ते त्या भाकरीत आत्मपरीक्षण करावं. पाप करायचं असं नाही सांगत मी तुम्हाला, आत्मपरीक्षण करा, म्हणजे चोरीची भाकर खायची प्यायची नाही. तसं त्यामुळे त्यांनी अर्पण केलेलं होतं आत्मपरीक्षण करण्यासाठी. हालेलुया. जेव्हा तू काय खाल्लेला आहे त्या पापांची तू क्षमा. हालेलुया. तर हा मनुष्य काय करायचा माहितीये का, ज्या घरी प्रार्थनेला गेला ना तो पहिला जेवायला सांगायचा, म्हणजे जेवण दे मला, हे दे ते दे, बरं खायला मागायचं. तर मोह जे आहे तेच माणसाला पहिल्या प्रथम फसवतात. कारण येशूची शिक्षणाची प्रार्थना होते मत्ते 6:9 पासून की रोजची भाकर आज आम्हाला दे. मग ते आपल्या चवीचं नाही, मिळेल ते खायचं, चुप राहायचं. कारण मग ते 10 दे मध्ये पण हा इतिहास दे. ठीक आहे. तर मग त्याला सांगितलं थांब जरा इकडे बघत राहा. त्याला तिकडे बघायला सांगितलं. हालेलुया. लगेच त्याने उलटी केली, सगळं तोंडातलं पिवळं जे काय होतं ते बाहेर निघालं आणि त्याच्यातून तो परार झाला. हालेलुया. आपल्याला देवाने कार्य करायला दिले ना तर आपलं लक्ष त्या कार्यावर पाहिजे, खाण्यावर नाही, पिण्यावर नाही. कारण रोमकरा 14:17 दिले, देवाच्या राज्यात खाणेपिणे नाही आहे, नीतिमत्व आणि आनंद. हालेलुया. आपला जो आनंद आहे तो नीती. जर आपल्यामधून नीती आहे, लोक जेव्हा आपल्यामध्ये येतात आणि लोकांमधला उत्साह पाहून आपल्यामध्ये जो उत्साह असतो तो एक अलग असतो. हालेलुया. हे जीवन देवाने आपल्याला चांगल्या कर्मासाठी दिलेले. मग आता ह्या नवीन वर्षामध्ये देवाच्या क्रोधाने आपण चालायचं आहे का देवाच्या नियमानुसार चालायचं? नवीन वर्षात कसं चालणार? एकमेकाची निंदा करून, एकमेकाचा द्वेष करून, एकमेकाची हेवा करून कसं चालणार? म्हणजे आद्या तिकडेच आहे. अरे खरेदी करा 2 पत्रात 5 अध्याय वचन 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, ते जुनं होऊन गेले पहा. हे नवीन वर्ष नाहीये, आमचं जीवन जुनं होतं, पापमय होतं, बरोबर, शैतानाच्या हातात होतं, जुन्या आदामाच्या आज्ञात होते. आता येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही नवे झालेले आहे. कारण आमच्यासाठी पापापासून मुक्त करण्यासाठी प्रभू येशूने स्वतःचं बलिदान दिलं ना, आम्हाला जिंकलं. करिन्थियरास पहिल्या पत्रामध्ये 6:19-20 वचनामध्ये त्याने दिलेलं आहे. पौल सांगतो कारण पौलाला जिंकलं म्हणून आम्हाला जिंकले. तुमचे शरीर तुमच्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा तो देवापासून तो तुम्हाला मिळालेला आहे, त्याचे मंदिर आहेत हे तुम्हाला माहिती नाही का? हे बघा, आपण मालक नाही या पृथ्वीवर. कधी घेऊन जाईल 1 सेकंद आपला नाही. सेकंद, मिनिट, तास आणि दिवस आणि महिने वर्षे आपले त्याने दिले.
म्हणून आपण वर्षक्रमण कसं चालवावं, पश्चाताप, पापाची कबुली करणं. बरेचसे लोक बर्थडे असते आणि बर्थडे वाढला बोलते बर्थडे काय म्हणजे वाढदिवस. काय वाढदिवस नाही, भविष्याचे दिवस कमी झाले, दिवस वाढत नाही, दिवस कमी होतात. कारण वय वाढल्यानंतर माणसा कमजोर होतात. हालेलुया, समजलं? हालेलुया. आम्ही काय सांगतो की वाढदिवस म्हणजे वाढला दिवस. अरे वाढल्यात खरे दिवस. हालेलुया. तुमचं भविष्य कमी होत चाललं ते. हालेलुया. माणसाचं भविष्य आत्म्याद्वारे, सामर्थ्याद्वारे, ज्ञानाद्वारे, वरदानाद्वारे हे भविष्य चालवलं पाहिजे. हालेलुया. माझं जीवन पवित्र आहे. कारण मत्ते 5:16 अशा पद्धतीचं जीवन आपल्याला दिले की आपल्या प्रत्येक माणसाने त्या देवाच्या रूपाप्रमाणे सत्कृत्य केलं पाहिजे. म्हणजे चांगला स्वभाव, चांगले गुण, चांगलं शिक्षण, चांगले नियम हे पाळले पाहिजे. म्हणून गलितिकरास 4:10 मध्ये सांगितलेलं आहे. वार, महिने, हे सणाचे काळ, हे वर्ष हे तुम्ही पाळा. काय सांगितलं? वार, महिने, सणाचे काळ, ही वर्ष तुम्ही पाळा. काय म्हटलं? वार, महिने, सणाचे काळ. तुमच्यासाठी केलेले श्रम कदाचित ते व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्या संबंधी मला भीती वाटते. म्हणजे देवाला आपल्या विषयावर भीती वाटत. कारण आपण या सणावारामध्ये खाणं, पिणं, पार्ट्या, प्रोग्राम, फंक्शन, नाच गाणं, बरोबर? हालेलुया, हालेलुया. आपल्या जीवनामध्ये बघा एक गोष्टी शिकायचं आहे. कोरिन्थिकरास पहिल्या पत्रात 10 हालेलुया 7 आणि 8. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते तसे तुम्ही होऊ नका. कारण लोक खायला प्यायला बसले, नंतर नाच तमाशा करायला उठले असे शास्त्रात लिहिलेलं आहे. त्यांच्यापैकी कित्येकाने ते जातकर्म केले. किती? 23,000 लोक आलेले होते तिकडे. तर जात कर्म करायला लागले, खा प्यायला लागले, पार्ट्या करायला लागले, मोज मजा करायला लागले आणि मेले. पण आपल्याला येशू ख्रिस्ताचं साह्य आहे तरी आपण खा पिण्यात मरत नाही. कारण देव मदत देतो. हालेलुया. तरी सांभाळीत होतो. म्हणून पश्चाताप करणं गरजेचं आहे. हे नवीन वर्ष नवीन जीवनाला सुरुवात करणं, नवीन आत्मा, नवीन हृदय. योहान 3:3. आता आपल्याला नवीन वर्षात नवीन कसं जीवन जगायचं जरा बघ. येशू त्याला म्हणाला, मी खरं आहे ते सांगतो, अरे नव्याने जन्मल्यापासून कोणाला सुद्धा देवाच्या राज्यात पाहता येणार. आता नवीन जन्म कसा होता मला सांगा. आपला नवीन जन्म कसा आहे? पापमय आहे का पापातून सुटणारं जीवन आहे? हालेलुया. आता ह्या पापमय जीवनामध्ये आम्ही आमचं भविष्य बर्बाद केलेलं आहे. हालेलुया. बरोबर की नाही? पापामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, आपत्ती, दुःख, संकट कोसळली गेली. हालेलुया. आज प्रभू येशू आमच्यामध्ये नवीन एक ताकदीप्रमाणे जन्मलेला आहे. हालेलुया. आणि त्याच्या आत्म्याने आम्ही उत्साहित आहे. समजलं? आता समजा का रोज मटण खाता येत नाही, तेव्हा दात नसतात आपल्याला, का दात फिरायला जातात? मला वाटते माहिती नाही. हालेलुया. काय शोकेश मध्ये ठेवतात. हालेलुया.
त्याच दिवशी बघा दात पण मजबूत असतात, त्या दिवशी बरे आपले कपडे पण मजबूत असतात, पण अंतःकरण मात्र अस्वस्थ असते. हालेलुया. चांगल्या खाण्याने माणसाला शांती येते, चांगल्या प्रार्थनेने शांती येते. हालेलुया. प्रार्थना सगळे करतात. हालेलुया. बरोबर की नाही? पण आत्मेची प्रार्थना कमी. योहान 4 वचन 24 मध्ये दिलेलं आहे, एक पापी स्त्री येशूकडे आली, म्हणजे येशू गेला त्याच्याकडे आणि त्या स्त्रीला विचारते. हालेलुया. त्या स्त्रीने सांगितलं, हालेलुया, तुम्ही एवढी आहेत ना, मग माझ्याजवळ पाणी कशी बघायला लागले. हालेलुया. हालेलुया. मी जो पाणी देत तुला परत इकडे यायला लागणार नाही. हालेलुया. तू जा. हालेलुया. तुझे किती नवरे ते पहिले सांग. हालेलुया. तिने पाप कबूल केलं आणि तिला काय सांगितलं. हालेलुया. उपसारी प्रार्थना अशी करावी आत्म्याने व खरेपणा, म्हणजे तू खरं बोलशील आणि प्रार्थना करताना आत्म्याने, शरीरासाठी नाही. आम्ही शरीरासाठी प्रार्थना करतो, पैसा पाहिजे, धंदा पाहिजे, नोकरी पाहिजे, वस्तू पाहिजे, ही पाहिजे, नाही. आत्मा पवित्र बनावं, पवित्र काम करावं, पवित्र कार्य करावं, म्हणून परमेश्वराने हा आत्मा आम्हाला मजबूतीसाठी बनवला. मग जेव्हा तिला आत्मा मिळाला तेव्हा ती गावामध्ये गेली प्रचार करायला. बघा, तुम्ही प्रचार करायला जात नाही, आम्हाला पवित्र आत्माच नाही. आता बघा बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं, सूट बीट घालून हॅपी न्यू इयरची देवाची गाणी बिणी भरपूर बनतात, प्रचार कमी करतात आणि डान्स गाण्यामध्ये मिक्स होतात. हालेलुया. लोकांचं जीवन परिवर्तन करा. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा सुवार्तेचा प्रचार केला, बघा योहान रानामध्ये होता की नाही, तो पण पवित्र आत्म्याने भरलेला होता की नाही. लोक पहिला 26 पासून तर वाचलं ना पुढे, तर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये इतिहास दिला. मरियाची ती माऊस बहीण होती, तिला म्हातारपणामध्ये हा योहान जन्माला आलेला. हालेलुया. मरियेला पाहताच त्याच्यामध्ये जो पवित्र आत्म्याचा स्पर्श, म्हणजे एक बाळ, तो परमेश्वर, तो पाहून तिला सांगते, प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावा, हा मान मला कुठे बोला, प्रभूच्या मातेने. म्हणजे ताबडतोब तिने कसं ओळखलं. हालेलुया. ही देवाची आई माझ्याकडे आली. हालेलुया. योहान 10:35 मध्ये एक वचन दिले, ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला तुम्ही देव म्हटलं, आज्ञाभंग होत नाही. समजलं? बोलणारा मध्ये 10:20, तुमच्या ठाई पवित्र आत्मा हाच तो बोलणार आहे. आपल्या भविष्यात सगळ्यात श्रेष्ठ जीवन आहे तो म्हणजे पवित्र आत्मा. कोणता आत्मा? आपल्याला पवित्र आत्मा मिळाला तरच प्रार्थना बोलतात, नाही तर नाही. हालेलुया. आज किती लोक येतात, प्रार्थनेमध्ये जीवन जगतात, बप्तिस्मा घेतात, पाण्याचा घेतात, कोण अभिषेकाचा घेतात, कसं पण परिवर्तनाचा बप्तिस्मा घेत नाही. हालेलुया. आमचं जीवन परिवर्तन झालं पाहिजे, त्याला बोलतात बप्तिस्मा. त्याला बोलतात तुम्ही ख्रिस्ताची माणसं, त्याला म्हणतात ख्रिस्ताचे सेवक, नंतर संदेश. हालेलुया. आपल्या मध्ये देवाने पौलाने सांगितलेलं होतं, इफिसिकरस मध्ये 4 अध्यायामध्ये हे स्पष्ट भाषांतर तिकडे दिलेलं आहे की जेव्हा कोण प्रेषित आहे, कोण संदेश आहे, कोण सुवार्तिक आहे. का सुवार्तिक आणि संदेश आहेत की ते देवाच्या सांगण्याप्रमाणे काम करायला सुरुवात करतात, तेव्हा त्याला प्रेषित बोलतात, ते कोण संदेश ते बोलतात, कोण देवाचे सेवक बोलतात. हालेलुया. आताच्या काळामध्ये आपण काही पालक बिलक बोलतात, समजा, ठीक आहे. हालेलुया. जुन्या करारामध्ये देवाची माणसं बोलत, त्याला बोलतात देवाची माणसं, कारण देवाची माणसं देवाच्या गोष्टी आणि अद्भुत गोष्टी तयार करत होते. हालेलुया. डावा काम दळलेला आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला देवाबरोबर राहायचं, देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आमचं जीवन योहान 15:4-7 मध्ये, योहान 15:4-7 प्रमाणे राहिलं पाहिजे. प्रभूत आपण राहायचं आणि आपण प्रभू मध्ये आणि प्रभू आपल्यामध्ये राहायला पाहिजे. हालेलुया. ते कसं, त्याचं जी शिक्षण आहे, त्याची जी नियम आहे, त्याची ज्या वेदीच्या आहेत त्या आम्हाला पाळायच्या आणि ते पाळल्यानंतर
त्याप्रमाणे पुढे जायचं. हालेलुया. उजवा गुडघा दुखतो, उजवा गुडघा. हालेलुया. आपल्या प्रत्येकामध्ये देवाने दिलेल्या मार्गानुसार एक पवित्र आत्मा आपल्यात कार्य करता असला पाहिजे. बिना पवित्र आत्मेशिवाय तुम्ही काम करू शकत नाही. कारण प्रभूने स्वतः शब्दाद्वारे बोललाय की मी नाही बोलत, म्हणजे आपण स्वतः नाही बोलतो, परमेश्वराचा आत्मा आपल्याला बोलतो. हालेलुया. कारण मी स्वतः बोलायला गेला तर माझं काय मला समजणार नाही काय बोलतो ते. हालेलुया. मान 7:7 मध्ये लोक शास्त्र शिकवतात माणसाचे नियम. माणसाचे नियम देवाला आवडत नाही, देवाचे नियम माणसाला. हालेलुया. तुम्हाला देवाचे नियम भेटले पाहिजे, तेव्हा तुमच्यामध्ये एक ताकद, एक अभिषेक आणि एक अद्भुत गोष्टी ह्या पवित्र आत्मेच्या द्वारे तुमच्यामध्ये कार्य करत राहणार. हालेलुया. पूर्ण अंतरात्म्याने, म्हणजे अंतरात्म्याने देवाशी एक झालं पाहिजे की प्रभू तुझं राज्य मला दे. आणि रोज सांगायचं प्रभू मला तुमचं काम करायचं आहे. हालेलुया. आणि रोज बोलायचा प्रभू येशू तू माझ्यावर खूप प्रेम. मग तुम्ही काय सांगणार? प्रभू येशू मी पण तुमच्यावर खूप प्रेम. हालेलुया. जेव्हा हा शब्दात तुम्ही प्रवास करणार ना, तुमची दुःख आपोआप बाजूला होणार. कारण का? तू योहान 3:16 मध्ये स्पष्ट असं दिले. हालेलुया. त्यांनी जगावर प्रेम केलं, कोणत्या माणसाशी नफरत केलं नाही. येशामध्ये 60:1 मध्ये दिले उठ प्रकाश म्हणो, प्रकाश तुझ्या जवळ आला. हालेलुया. आता पवित्र मरियाकडे प्रकाश आला म्हणून ती प्रकाशित झाली आणि जगामध्ये प्रकाशित बनली. हालेलुया. मध्ये पूर्ण बघतोच की तुम्ही जगाचे प्रकाश आहे, आम्ही जगाचे प्रकाश आहे. आपल्या सगळ्यांना परमेश्वरी प्रकाशित केलेले, मग आम्ही अंधकारात का बसलेले आहे? हालेलुया. आम्ही अद्याप देवाच्या नियमाविरुद्ध का चाललेलं आहे? हालेलुया. बघा योहान मध्ये 1:5 प्रभू येशू अंधकारामध्ये प्रकाशित उत्पन्न होतो. योहान 1:5 तो प्रकाश तो अंधकारात प्रकाशतो, त्याला अंधकाराने तो पापामध्ये गेला. लोक होते त्या पापी लोकांमध्ये, त्या पापी लोकांनी त्याला पकडलं नाही. आपल्याला काय करतात माहितीये का? आपण जगात गेले ना, बसले पापामध्ये पडले तर पापाच्या मागे लागतात. हालेलुया. काय सांगितलं? अंधकाराने त्याला ग्रासलं नाही. हालेलुया. योहान 1:29 तिथे सांगते, योहानाने साक्ष दिली, त्याला पाहिलं आणि त्याला काय सांगते बघा, हा पहा जगाचे पापे हरण करणारा देवाचा. काय सांगितलं? त्यांनी सरळ भाषामध्ये सांगितलं, यो बघ जगाचे पापे हरण करणार. हालेलुया. प्रभू येशू मध्ये किती ताकद होती, किती शक्ती होती, किती अद्भुत गोष्टी होत्या, हे तर त्यांना पाहायला मिळालं. हालेलुया. तोच तारण करता परमेश्वर. प्रकटीकरणामध्ये तुम्हाला माहितीये की त्याच्यात 22:13 वचनामध्ये दिलेलं आहे प्रभू येशू कोण होता? तर योहान साक्ष देतो. मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला व आदी आणि अंत असा आहे. काय सांगते? मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला. आता पहिला आणि शेवट कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. तोच परमेश्वर होता. हालेलुया. आणि त्याने तुम्हाला ना मला जीवन दिलं. हालेलुया. परमेश्वराच्या राज्यामध्ये आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते उत्साहित असलं पाहिजे, की देवाकडे रोज प्रार्थना करायची की देवा मला तुमचं काम करायचं आहे, देवा मला तुमचं काम करायचं आहे. तुम्ही जिंदगीभर फक्त आपलीच कामं बघता, बरोबर की नाही? पण समाधानी आहेत का? शांती आहे का? आशीर्वाद आहे का? ज्ञान आहे का? दान आहे का? हालेलुया. प्रत्येक गोष्टीला एक पवित्र आत्म्याच्या द्वारे आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते जोडता आलं पाहिजे.
आणि जर पवित्र आत्मा आपल्याला मिळाला तर आपलं जीवन आशीर्वादाने, कार्याने आणि शांतीने हे आपल्याला बनवता आलं पाहिजे. जोपर्यंत पवित्र आत्मा नाही तत्पर्यंत तुमचं जीवन जे आहे ते प्रभूच्या मार्गात चालणारे दिसणार नाही. हालेलुया. वचन घे. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहिलं. तो म्हणाला, हा पहा जगाचं पाप हरण करणारा. त्याने काय सांगितलं? जगाचं पाप हालेलुया हरण करणारा देवाचा. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. आता योहान 3:3 मध्ये काय वचन दिलेलं आहे? हे तुम्ही आत्मपरीक्षण करायचं आहे. येशू त्याला म्हणाला, मी खरं सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणाला सुद्धा देवाचे राज्य पाहता येत नाही. आता नवीन जन्म कसा येणार आहे मला सांगा. हालेलुया. तो इस्रायलचा गुरु होता तरी त्याला तो शब्द वापरलाय. हालेलुया. नवीन जन्म असा आहे की आपलं भविष्य जे आहे, बरोबर, एक नवीकरण. आता तुमच्यामध्ये नवीकरण जर असलं तर तुमचं जीवन शांतीने, आशीर्वादाने, अभिषेकाने भरलेलं असं. हालेलुया. की मी देवाबरोबर चालावं आणि देवाने पण माझ्या बरोबर चालावं. हालेलुया. प्रत्येक गोष्टी नवीकरणाचं. हालेलुया. आता आपल्याला वाटते की नवीन वर्षात एखाद्या बरे नवीन कपडे घातले, बरोबर, स्वतःचं भविष्य नवीन का व्हावं एवढंच आहे. फक्त जे काही चुका झाल्या ते मनामध्ये आणायचं, सूत्रसिद्धीमध्ये 32:5 कबुली करायची. बस, चुका झाल्या देवा, मला या वर्षात तरी कमीत कमी मला आठवण आली की मी पापी आहे म्हणून. माझ्या अपराधांची, माझ्या पापांची तुम्ही मला क्षमा करा. हालेलुया. जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा त्याच्यातून परिवर्तन होतं. मग ते 3:2 मध्ये 4:17 या गोष्टी तिथे आहेत. आणि मार्क 1:15 प्रभू येशू ख्रिस्त पश्चातापा विषयावर गावात फिरत होता, बरोबर. मग ते 9:1-6 वचनामध्ये एक पक्षघाती माणूस त्याच्याकडे आणला. त्यांचा विश्वास बघितला त्यांनी. काय रे विश्वासी माणूस आहे. हालेलुया. किंवा मार्क 2 अध्यायामध्ये पण तुम्ही अनुभव घेत असता. तो विश्वास बघता बरोबर त्याला सांगितलं, उठ, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, उठ आणि चालायला. शब्दात त्याने देवाच्या सामर्थ्याचा अनुभव उडला आणि उठून चालायला. एवढा पावर त्याच्यामध्ये होता. हालेलुया. येशू एक पावर आहे. हालेलुया. तो एक प्रकाशित आहे, तो एक सामर्थ्यिक आहे, तो एक अद्भुत आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रभूच्या नावामध्ये मजबूती आहे तर तुमच्यामध्ये एक सामर्थ्य आहे. म्हणून प्रभू येशू पूर्ण प्रेम, मनाने, श्रद्धेने, विश्वासाने पूर्ण प्रभू येशू. हालेलुया. कारण प्रभू येशू माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी पण प्रभू येशू खूप प्रेम करतो. रात्र दिवस या शब्दात मी गुंतलेला असतो की मला तुमचं काम करायचं आहे. जिंदगी पूर्वी पापमय होती, आता तर सर्व जीवन हे तुझ्या जीवनात आहे. तर तुझ्या शिक्षेप्रमाणे सगळं काही होतं. जेव्हा आपण देवाची इच्छा बोलतो ना तेव्हा आपल्या जिंदगीमध्ये काहीतरी करून नवीन त्याला बोलतात नवीकरण. आज नवीन जन्म इस्रायलच्या गुरुवर पण आला. आपला भविष्य देवाच्या इच्छेप्रमाणे प्रवास करता आला पाहिजे. आणि जर प्रभूच्या इच्छेप्रमाणे आम्ही आमचं जीवन समर्पण करत आहे तर पवित्र आत्मा आमच्यावर 100% म्हणून नवीन जन्माचा शोध करू नका, नवीन मूर्तीचा प्रयत्न करू नका, तर नवीकरण चालण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. इस्रायलच्या गुरुला असेल तर नवीन जन्म, तो बोलते कसा जन्म घेणार, आईच्या उदरात परत जाणार का? हा कुठे उलटा भाषा तसाच वापर केला जाईल.
मग तुम्ही नवी करण्याचा विचार करा. हे नवीन वर्ष आहे ना, तर नव्याने परमेश्वराचं काम करायला सुरुवात करा. प्रभूच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करा. प्रभूने शिकवलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला सुरुवात करा. बाकी सगळं तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी प्रभू समर्थ आहे. हालेलुया. म्हणून पहिले शिकायचं. नवीन जन्म कसा नेमला, तर नवीन कर्माने. मग ते 12:36 प्रत्येक माणसाची कर्माचा परमेश्वर शेवटला हिस्सा देणार आहे. म्हणून आपलं नवीकरण हे भविष्यात चालायचं. म्हणून कोरिन्थीकरास दुसऱ्या पत्रात 5:17 जुनं ते होऊन गेलं, आता पहा ते नवं झालेलं आहे. आता नवं झालेलं आहे म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा मनापासून स्वीकार केलाय आणि ख्रिस्ताच्या नियमाने आज्ञाप्रमाणे तुम्ही चाललेले आहे. तर मध्ये 28:19 आणि 20 वचन, तो पवित्र आत्म्याचा एक तुमच्यामध्ये एक बप्तिस्मा होईल. जसं प्रेषितांच्या कृत्यात 2 अध्यायामध्ये त्यांच्या पवित्र आत्म्याने ते भरले आणि प्रभूची सेवा करायला लागले. त्यांनी प्रभूला आपल्या जीवनामध्ये उतरवलं. प्रेषितांच्या कृत्यात 3 अध्यायामध्ये एक भिकारी सुंदर नावाच्या दरवाजावर भीक मागायला लागलेला होता. येशूच्या नावामध्ये पेत्र आणि योहान आले, जे आहे ते देतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चाला. कारण त्यांनी येशूला आपल्या अंतःकरणात ठेवलेलं, आपल्या शरीरात ठेवलेलं, तेच उचललं, त्याला दिलं, तेव्हा त्याला मिळाला, तेव्हा तो देवाची स्तुती करतो. जरपर्यंत तुम्हाला देवाचा आत्मा मिळाला नाही तर तुम्ही देवाची स्तुती करणार नाही. फक्त आपल्या शारीरिक गरजेची इच्छा पाहिजे, ती इच्छा पुऱ्या होण्यासाठी मग ते 6:9 पासून एक प्रार्थना शिकवली. ती जर प्रार्थना तुम्ही तुमच्या भविष्यात उतरवली तर तुमचं भविष्य चेंज होणारच. आपण छोटीच एक प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनांचा आणणारे प्रत्येकाला सहाय्य सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, पोलीस, पूर्ण जगावर परमेश्वराचा आशीर्वाद व्हा. परमेश्वरची इच्छेप्रमाणे सर्व मानवाला प्रभूच्या आशीर्वादाने अभिषेक व शांती मिळवणं प्रभूच्या इच्छेनुसार प्रत्येकाचा आत्मा स्वर्गात पोहोचावा ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.